नमस्कार, मी अक्षय वाटवे. बुक विश्वच्या या व्हिडिओमध्ये सेतू माधवराव पगडी लिखित छत्रपतींनी त्यांची प्रभावळ या पुस्तकातलं एक प्रकरण मी वाचणार आहे. सेतू माधवराव पगडी हे नाव काही महाराष्ट्राला इतिहासप्रेमींना आणि वाचकांसाठी काही नवीन नाहीये. इतिहास संशोधक, विचारवंत, लेखक, वक्ते, तत्वचिंतक, समीक्षक, इतिहासाचे भाष्यकार, कार्यक्षम मुलकी अधिकारी, प्रशासक आणि महाराष्ट्र सरकारच्या गॅझेटियर्सचे संपादक आणि लेखक अशी त्यांची ओळख आहे. जवळपास 17 भाषा त्यांना अवगत होत्या. इंग्रजी, मराठी, उर्दू, फारसी, बंगाली, अरबी, तेलुगू, कन्नड वगैरे भाषांमध्ये ते निष्णात होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 1992 सालचा पद्मभूषण पुरस्कार त्यांना भारत सरकारकडून प्रदान करण्यात आला होता. तर असे हे ज्येष्ठ अभ्यासक, इतिहास लेखक सेतू माधवराव पगडी यांचं छत्रपतींनी त्यांची प्रभावळ हे फार महत्त्वाचं पुस्तक आहे. अभ्यासकांमध्ये हे लोकप्रिय आहेच आणि त्याची अनेक दिवस आवृत्ती प्रकाशित झालेली नव्हती, तर हे पुनर्प्रकाशित करण्यात आलेलं आहे पुस्तक. या पुस्तकामध्ये शिवरायांवर विषप्रयोग हे जे प्रकरण आहे ते प्रकरण मी आता वाचतोय. इंटरेस्टिंग प्रकरण आहे, लक्ष देऊन ऐका. छत्रपती शिवाजी महाराज यांचा मृत्यू रौद्र संवत्सर शके 1602 चैत्र शुद्ध पौर्णिमा शनिवार 3 एप्रिल 1680 या दिवशी रायगडावर झाला. कृष्णाजी अनंत सभासद हा त्यावेळी रायगडावर हजर असला पाहिजे. महाराजांच्या मृत्यूनंतर 16 वर्षांनी लिहिलेल्या आपल्या शिवचरित्रात सभासदने या गंभीर प्रसंगाचं पुढील प्रमाणे वर्णन केलं आहे. मग काही दिवसांनी राजास व्यथा ज्वराची जाहली. राजा पुण्यश्लोक काल ज्ञान जाणे, विचार पाहता आयुष्याची मर्यादा झाली हे कळून जवळील कारकून व हुजरे लोक होते, त्यामध्ये सभ्य भले लोक बोलावून आणले. बोलिले की तुम्ही चुकूर होऊ नका, हा तो मृत्यूलोकच आहे. यामागे किती उत्पन्न झाले तितके गेले. आता तुम्ही निर्मळ सुखरूप बुद्धीने असणे. आता अवघे बाहेर बैसा. आपण श्रींचे स्मरण करतो म्हणून अवघियास बाहेर बसविले आणि राजांनी श्री भागीरथीचे उदक आणून स्नान केले. भस्म धारण करून रुद्राक्ष धारण केले आणि योगाभ्यास करून आत्मा ब्रह्मांडास नेऊन दशद्वारे फोडून प्राण प्रयाण केले. शालिवाहन शके 1602 रौद्र नाम संवत्सरे चैत्र शुद्ध पौर्णिमा रविवारी 2 प्रहरी काळ रायगडी झाला. त्यानंतर शिवदूत विमान घेऊन आले आणि राजे विमानी बैसून कैलासास गेले. हे जड शरीर मृत्यूलोकी त्याग केला. सभासद पुढे म्हणतो, राजियाचे देहावसान झाले ते दिवशी पृथ्वीकंप झाला. गगनी धूमकेतू उदेला. उल्कापात आकाशाहून झाला. रात्री जोड इंद्रधनुष्ये निघाली. अष्टदिशा दिग्दाह होऊन गेल्या. श्री शंभू महादेव तळ्याचे उदक रक्तांबर झाले. पाण्यातील मच्छ बाहेर पडून अमासवाणी उदक जाहले. ऐसी अरिष्ठे जाहली. मग राजियाचे कलेवर चंदन काष्टे व बेलकाष्टे आणून दग्ध केले. स्त्रिया, राजकन्या, कारकून व हुजुरे सर्व लोकांनी सांगितले की धाकटा पुत्र राजाराम यांनी क्रिया करावी. सर्वांनी खेद केला. राजाराम यांनी अत्यंत शोक केला. त्यानंतर उत्तर कार्य कनिष्ठांनी करावे असे सिद्ध केले. वडील पुत्र संभाजी राजे वेळेस नाहीत याकरिता धाकट्यांनी क्रिया केली. महाराजांच्या मृत्यू संबंधी 91 कलमी बखरीत पुढील प्रमाणे उल्लेख आहे. तो उल्लेख असा, त्या उपर राजे स्वामीस वेथा नवज्वर झाला. शके 1602 रौद्र नाम संवत्सरे चैत्री पौर्णिमा 2 प्रहरा राजे स्वामीस कैलासवास झाला. अंतकाळी बहुत धर्म केला. सहस्र रुद्राक्ष परिधान, भागीरथी उदके, स्नान विभूती चर्चन केले. सावधपणे शिवस्मरण करून देह ठेविला. शिवछत्रपतींना मृत्यू नैसर्गिक कारणांनी आला असे वरील बखरी म्हणतात. पण डचांच्या पत्रात त्यांना विषप्रयोगाने मृत्यू आला असावा अशा अफवा आढळून येतात.
मराठी बखरींपैकी इसवी सन 1818 मध्ये म्हणजे छत्रपतींच्या निधनानंतर 138 वर्षांनी लिहिल्या गेलेल्या शिवदिग्विजय या ग्रंथात सोयराबाईंकडून महाराजांना विषप्रयोग झाला असे म्हटले आहे. या 91 कलमी बखरीचे अनेक पाठ आहेत. वाकसकरांनी त्यांना या बखरीचे 5 अवतार म्हटले आहे. हे 5 अवतार पुढील प्रमाणे: पहिला, भारतवर्ष नियतकालिकात प्रसिद्ध केलेली त्रुटीत 91 कलमी बखर. दुसरा, प्रभात मासिकात राजवाडे यांनी प्रसिद्ध केलेली 91 कलमी बखर. तिसरा, काव्येतिहास संग्रहात साने यांनी प्रसिद्ध केलेली महाराष्ट्र साम्राज्याच्या छोट्या बखरीतील शिवछत्रपतींची कारकीर्द. चौथा, फॅरिस्टस सिलेक्शन्स या ग्रंथात आरंभीच छापलेले या बखरीचे फ्रिझेलकृत भाषांतर. पाचवा, मॉडर्न रिव्ह्यू या मासिकात सर जदुनाथ सरकार यांनी छापलेले तारीखे शिवाजी या फारसी बखरीचे इंग्रजी भाषांतर. या 91 कलमी बखरीतील निरनिराळ्या पाठातील कलमांचा परस्परांशी मेळ नाही. बखर 18व्या शतकाच्या शेवटी लिहिली गेली असावी असे अंतर्गत पुराव्यावरून म्हणावे लागते. तरीही फारसीतील या बखरीच्या अनुवादाचा पाठ सोडून इतर कोणत्याही म्हणजे भारतवर्ष, राजवाडे, साने, फॉरेस्ट या पाठात महाराजांना विषप्रयोगाने मृत्यू आला असे कोठेच सूचित केले नाही. फारसी बखरीत मात्र सोयराबाईने महाराजांना विषप्रयोग केला असे सूचित केले आहे. चिटणीस बखरीतही विषप्रयोगाचा उल्लेख नाही. संभाजीने सोयराबाईंवर तसा आरोप केला असे म्हटले आहे. या पुराव्याची छाननी करण्यापूर्वी एक गोष्ट मात्र नमूद करण्यासारखी आहे. सर जदुनाथ सरकार, सरदेसाई, डॉक्टर बाळकृष्ण, वा.कृ. भावे, दी.व्ही. काळे हे सर्वजण महाराजांचा मृत्यू आजारामुळे ओढवला असेच म्हणतात. विषप्रयोगाच्या अफवांना त्यांनी तिरस्कारानेच लेखले आहे. अलीकडे मात्र या गंभीर विषयावर लिहिताना काहींनी निराळे विचार प्रकट करण्यास सुरुवात केली आहे. पुण्याहून निघणाऱ्या 8/9/1971 संध्या नावाच्या एका वर्तमानपत्रात पुढील प्रमाणे बातमी प्रसिद्ध झाली. शीर्षकासहित ती बातमी अशी: शिवाजी महाराजांचा खून झाला होता. सोयराबाईने विषप्रयोग करून छत्रपतींना ठार केले. प्राचार्य भगरे यांचा खळबळजनक निष्कर्ष. बार्शी दिनांक 7. छत्रपती शिवाजी महाराज हे गुडघी रोगाने अथवा अमांश झाल्याने निधन पावले नसून त्यांची पट्टराणी सोयराबाई हिने राजारामास गादी मिळावी म्हणून छत्रपतींवर विषप्रयोग केला असे आपले अभ्यासाअंती मत बनले आहे, असे उद्गार नुकतेच माढा येथील महाविद्यालयाचे प्राचार्य नारायणराव भगरे यांनी येथील श्री शिवाजी महाराजांच्या इतिहास मंडळाचे उद्घाटन करताना काढले. श्री रणजित देसाई यांची शिवचरित्रपर कादंबरी श्रीमान योगी ही अतिशय गाजली. या कादंबरीत सोयराबाईकडून शिवाजी महाराजांना विषप्रयोग झाला असे उघड कुठेच म्हटलेले नाही. पण प्रसंग असे जुळविण्यात आले आहेत की विषप्रयोग सूचित झाल्याशिवाय राहत नाही. या अप्रतिम कादंबरीला प्राध्यापक नरहर कुरुंदकर यांनी मोठी मौलिक अशी प्रस्तावना लिहिली आहे. त्यांनी महाराजांच्या कार्याचं केलेलं मूल्यमापन उत्कृष्टरित्या उतरलंय. छत्रपतींच्या मृत्यूसंबंधी त्यांनी पुढील प्रमाणे लिहिलंय. कुरुंदकर म्हणतात, सभासदांपासून हा मृत्यू एक कृतार्थ मृत्यू दाखविण्याचा प्रयत्न चालू आहे. या मरणाचे हे कृतार्थ स्वरूप इतिहासकार गृहीत धरून चालतात. हे गृहीत धरणे पुराव्यावर टिकणारे नाही. 15 मार्च रोजी राजारामाचे लग्न झाले. 3 एप्रिलला महाराज मरण पावले. सगळा प्रश्न मधल्या 18-19 दिवसांचा आहे. पैकी नवज्वर म्हटला तर शेवटचे 9 दिवस. एरवी शेवटचे 12 दिवस महाराज आजारी होते. त्यांच्या अंतकाळी पंतप्रधान मोरोपंत पिंगळे, उपपंतप्रधान अण्णाजी दत्तो हे दोघेही हजर नव्हते. कागदपत्रातून आणि बखरीतून विषप्रयोगाच्या अफवा आहेत. एक अफवा न्हाव्याकडून विषप्रयोग झाला असे म्हणते. दुसरी अफवा सोयराबाईने विषप्रयोग केला असे सांगते. तिसरी अफवा संभाजीने विषप्रयोग केला असे सांगते. प्रत्यक्ष सेनापतीही गडावर नव्हतेच. श्री कुरुंदकर पुढे म्हणतात, समकालीन अफवा व उत्तरकालीन बखरीतील विधानेही सोडून दिली तरी काही प्रश्न शिल्लक राहतात.
पहिला प्रश्न म्हणजे शिवाजीचे मंत्री फार दूर नव्हते. ते 3-4 दिवसांच्या अंतरावर होते. त्यांना राजा मृत झाल्याचे कळले, गंभीर आजारी असल्याचे कळलेले दिसत नाही. दुसरा प्रश्न म्हणजे संभाजीने स्वतः रायगडावर आल्यानंतर छत्रपतींची उत्तर क्रिया पुन्हा केली. यावरून निघणारे सरळ अनुमान हे की या वेदमंत्राभिषिक्त राजाच्या कलेवराला मंत्राग्नी मिळालेला नाही. तिसरा प्रश्न म्हणजे प्रत्यक्ष शिवाजीची पत्नी पुतळाबाई हिलाही राजांचे अंत्यदर्शन घडू शकलेले दिसत नाही. म्हणून ती दुसऱ्या उत्तरक्रियेच्या 12व्या दिवशी सविधी सती गेली. या सर्व घटना त्या मृत्यूला संशयास्पद मृत्यू ठरवतात. सर्वजण एकमुखाने थापा मारतात तसा तो कृतार्थ मृत्यू नव्हे. जेव्हा एखादा इतिहासकार पुतळाबाईच्या सती जाण्याचा दिनांक 27 जून का असावा ते नीटसे कळत नाही असे म्हणतो, त्यावेळी मी त्याचा अर्थ नीटसे कळून घेण्याची इच्छा नाही इतकाच करतो. सभासद, जेधे शकावली, जेधे करीना, शिवापूर दप्तरातील यादी, घोडेगावकर वहीतील शकावली इत्यादी समकालीन मराठी साधनातून छत्रपतींचा मृत्यू विषप्रयोगाने झाला असे कोठेच म्हटलेले नाही. इतर भाषातील समकालीन साधनेही मृत्यू अनैसर्गिक असल्याचे सूचित करीत राहीत. पोर्तुगीज साधने. सुप्रसिद्ध इतिहास संशोधक कैलासवासी पांडुरंग सखाराम पिसुर्लेकर आपल्या पोर्तुगीज मराठे संबंध या ग्रंथात पान नंबर 84 वर म्हणतात, लिस्बनच्या नासियोनाल ग्रंथसंग्रहातील एका समकालीन पोर्तुगीज लेखात शिवाजीस गळू म्हणजे आंध्राक्स होऊन मरण आले असे लिहिले आहे. 28 एप्रिल 1680च्या पत्रात मुंबईकर इंग्रज सुरतेला लिहितात, शिवाजी राजे वारल्याची निश्चित बातमी मिळाली आहे. त्यांना मरून 23 दिवस झाले. ते 12 दिवस आजारी होते. त्यांना रक्तातिसार झाला होता असे म्हणतात. औरंगजेबाचा चिटणीस आणि चरित्रकार साकी मुस्तैद खान हा आपल्या मासिरे आलमगिरी या औरंगजेबाच्या चरित्रात असं म्हणतो की दख्खनमधून बातमी आली की 24 रबी उत्सानी शुक्रवार रोजी शिवाजी हा घोड्यावरून उतरला. त्याला अतिउष्णतेमुळे 2 वेळा रक्ताच्या उलट्या झाल्या, त्यामुळे तो मेला. भीमसेन सक्सेना हा मोगलांचा इतिहासकार महाराजांना समकालीन. महाराजांच्या मृत्यूच्या वेळी हा दौंडजवळील पेडगाव येथे मोगलांच्या छावणीत होता. तो आपल्या आत्मचरित्रात लिहितो, शिवाजी आजारी पडला. काही दिवसांच्या आजारानंतर तो मरण पावला. खाफिर खान हा एक समकालीन मोगल इतिहासकार. हा पुढे इसवी सन 1690च्या सुमारास रायगडाजवळ पाचाड येथे मोगलांचा अधिकारी म्हणून काम करत होता. आपल्या मोगल साम्राज्याचा इतिहास या ग्रंथात खाफिर खान म्हणतो, शिवाजीने बालाघाटातील समृद्ध व्यापारी पेठ जालना यावर स्वारी केली. याच वर्षी तो आजारी पडून मरण पावला. संभाजीराजे गादीवर आल्यानंतर 24 ऑगस्ट 1680 रोजी म्हणजे शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर 4-5 महिन्यांच्या आतच त्यांनी बाकरे नावाच्या ब्राह्मणाला संस्कृतमध्ये दानपत्र करून दिले. याचा संदर्भ कमल गोखले कृत शिवपुत्र संभाजी पान नंबर 433. या दानपत्रात संभाजीराजांनी सोयराबाईंचा उल्लेख करताना दुष्ट मंत्र्यांच्या ज्येष्ठ पुत्राला राजा करू नये या दुष्ट सल्ल्यामुळे जिचे हृदय कलुषित झाले आहे, वस्तुतः निळ्या पिवळ्या पार्श्वभूमीत असलेल्या स्फटिकमण्याप्रमाणे जिचे हृदय स्वच्छ सौजन्ययुक्त आहे, असे उद्गार काढलेले आहेत. विषप्रयोगाचा ओझरताही उल्लेख नाही. विषप्रयोगाची खात्री असती तर सोयराबाईंविषयी संभाजीने महाराजांच्या मृत्यूनंतर वरीलप्रमाणे स्फटिकमण्याप्रमाणे जिचे हृदय स्वच्छ सौजन्ययुक्त आहे अशी भाषा वापरली नसती. विषप्रयोगाचा उल्लेख मग असे उल्लेख आहेत तरी कोठे? महाराजांच्या मृत्यूनंतर मंत्र्यांनी राजारामाला गादीवर बसवण्याचं ठरवलं. महाराजांच्या मृत्यूची बातमी संभाजीकडून लपवून ठेवण्याचा प्रयत्न केला, पण शेवटी मंत्र्यांनी योजना जी केली होती ती फसून
संभाजीला राज्यप्राप्ती झाली. साहजिकच या बाबतीत उलटसुलट अफवा पसरल्या. डचांच्या पत्रातला हा उतारा पहा. शिवकालीन पत्रसार संग्रह खंड 1 पान नंबर 698. पत्र ऑक्टोबर 23, 1680 आहे आणि मद्रास किनाऱ्यावरील नेगापट्टमहून लिहिलेलं आहे. गोवळकोंड्याहून असे लिहून आले आहे की शिवाजी राजाला त्याच्या दुसऱ्या बायकोकडून विषप्रयोग झाला असावा. त्याचा कनिष्ठ पुत्र गादीवर बसावयाचे घाटत होते. त्याला तुरुंगवास प्राप्त झाला आहे. आता शिवाजीचा ज्येष्ठ पुत्र राज्य करीत आहे. 18व्या शतकाच्या अखेरीस लिहिल्या गेलेल्या 91 कलमी बखरीच्या 5 पाठांपैकी एका फारसी अनुवादात पुढील वाक्य आहे. या समयी कोणीतरी सोयराबाईस सांगितले की महाराजांनी संभाजीला पन्हाळ्याहून बोलावू पाठविले असून त्याला राज्याचा अधिकारी करण्याचा महाराजांचा बेत आहे. याची चर्चा अनेक वेळा झाली असून निर्णय घेण्यात आला आहे. चंचल विधीने बदल घडवून आणण्याचे ठरविले आणि महाराजांचे आयुष्य संपत आले होते. म्हणूनच वरील बातमी ऐकून राणी म्हणजे सोयराबाई राणीचे मन फिरले आणि तिने एक कृत्य केले ज्यामुळे शिवाजी महाराजांना मृत्यू आला. 91 कलमी बखरीच्या इतर कोणत्याही पाठात हा आत्ता वाचलेला मजकूर नाही, हे लक्षात ठेवलं पाहिजे. शिवदिग्विजय ही एक बखर इसवी सन 1818 लिहिली गेली. यातील विषप्रयोगाचं वर्णन एखाद्या कादंबरीकारालाही हेवा वाटावं अशा पद्धतीचं आहे. यात वर्णन असं आहे. सोयराबाई साहेबांचे ध्यान राजारामास अधिकार द्यावा. याप्रमाणे वागता काही दिवस उदरले. अशी ऐश्वर्यलक्ष्मी विराजमान त्या ठाई बाईसाहेबांचे बुद्धीस अविचार बुद्धी उत्पन्न झाली आणि विषप्रलये करून महाराजास व्यथित केले. चिटणीस बखर ही इसवी सन 1810च्या सुमाराची आहे. चिटणीस काय म्हणतात पाहूया. मल्हार रामराव चिटणीस विषप्रयोग झाला असे म्हणत नाहीत, पण संभाजी राजांनी तसा आरोप केला असे म्हणतात. ती वाक्य पुढील प्रमाणे आहेत. संभाजी राजे वाड्यात आले. सोयराबाई साहेब यांसपाशी जाऊन बाईसाहेब कोठे आहेत म्हणून बहुत क्रोध करून विचारले. ते समयी जवळील बायका सर्व भये करून निघाल्या. तुम्ही राज्य लोभास्तव महाराजास विषप्रयोग करून मारिले असा आरोप शब्द बोलून कोनाडा भिंतीस करून त्यात सोयराबाई साहेबास चिणून दूध मात्र घालीत जावे असे सांगून आता पुत्रा घेऊन राज्य करावे गा असे बोलिले. त्यानंतर 3 दिवस ती तशीच होती. 3रे दिवशी प्राण गेला हे कळल्यावर दहन केले असे उल्लेख चिटणीसांच्या बखरीत आहेत. मल्हारराव रामराव चिटणीस विषप्रयोग झाला असं म्हणत नाहीत, पण संभाजी राजांनी तसा आरोप केला असा उल्लेख करतात ती ही वाक्य. याच प्रकारे शिवचरित्रकार कवींद्र परमानंद यांचा मुलगा देवदत्त ह्याने संभाजी चरित्रपर जे संस्कृत काव्य लिहिलं आहे त्यात सोयराबाईंवर दोषारोप सूचित केला आहे. पण देवदत्त हा संभाजी महाराजांचा उघड पक्षपाती आहे, म्हणूनच त्याचा आरोप हा सबळ पुरावा होऊ शकत नाही हे लक्षात घेतलं पाहिजे. झाले. याशिवाय विषप्रयोगाचा पुरावा आढळत नाही. चिटणीस आणि शिवदिग्विजयाचा लेखक हे समकालीन म्हणजे 19व्या शतकाच्या प्रारंभीचे. चिटणीस बखरीवर शिवदिग्विजयकाराने आपली कथा सजवली आहे. संभाजीराजांनी रायगडावर येताच सोयराबाईवर विषप्रयोगाचा आरोप करून तिला भिंतीत चिणून मारली ही गोष्ट धादांत खोटी आहे. संभाजीराजे महाराजांच्या मृत्यूनंतर रायगडावर जून 1680 मध्ये आले. सोयराबाईंचा मृत्यू बरोबर 1 वर्षानंतर झाला. महाराजांच्या तथाकथित विषप्रयोगाशी त्यांचा काहीही संबंध नव्हता. 1681 मध्ये संभाजीराजांविरुद्ध अण्णाजी दत्तो, सोयराबाई, हिरोजी फर्जंद इत्यादींनी कट केला होता. त्या सुमारासच सोयराबाईंचा मृत्यू झालाय. आपल्या सावत्र आईने महाराजांना विषप्रयोग केला असे संभाजीने कोठेच म्हटले नाही. उलट
तो तिला स्फटिकासारखी निर्मळ मनाची असे समजतो. चिटणीसांची हकीकत समकालीन पुराव्यावरूनच खोटी ठरली आहे. विषप्रयोगाचा आरोप, भिंतीत चिडणे इत्यादी गोष्टी हास्यास्पद आहेत. उलट परमानंद पुत्र देवदत्त आपल्या काव्यात संभाजीने आपल्या मातांचे सांत्वन केले असेच लिहितो. शिवाजीचे मंत्री फार दूर नव्हते, ते 3-4 दिवसांच्या अंतरावर होते. त्यांना राजा मृत झाल्याचे कळले, गंभीर आजारी असल्याचे कळलेले दिसत नाही. हा प्राध्यापक कुरूंकरांचा पहिला मुद्दा. याला श्री बेंद्र्यांच्या संभाजी चरित्रातील पुढील वाक्ये उत्तरादाखल पुरेशी आहे. ते म्हणतात, म्हणजे श्री बेंद्रे आपल्या चरित्रात असं म्हणतात की अगदी मृत्यूसमयी अष्टप्रधानातील शिवाजीजवळ फक्त प्रल्हाद निराजीच होते. यावरून शिवाजी राजास आपला आजार इतका विकोपाला जाईल अशी कल्पना नसावी. नाहीतर करती माणसे वेळीच जवळ बोलावून निर्वानिर्वी करता आली असती. कुरूंकरांचा दुसरा मुद्दा असा की संभाजीने रायगडावर आल्यावर छत्रपतींची उत्तर क्रिया पुन्हा केली, म्हणजे महाराजांना दहनसमयी मंत्राग्नी मिळाला नव्हता. याला उत्तर हे की असा तर्क करण्याचे कारण काय. देवदत्त आपल्या काव्यात म्हणतो, अथ कृताग्नी संस्कारा महाराजस्यं धीमतः पुरोहित प्रभृतयो मंत्रिणो मन्यकोविदः. संभाजीराजे रायगडावर आल्यानंतर त्यांनी परत क्रियाकर्म केले व दानधर्म केला. तो ज्येष्ठ पुत्र होता. आपल्या पित्यासंबंधी धर्मकर्मे करण्याचा त्यास अधिकार नव्हता काय. त्यावरून महाराजांना मंत्राग्नी मिळाला नाही, बडाग्नी मिळाला असा तर्क का करावा. कुरूंकरांचा तिसरा मुद्दा म्हणजे पुतळाबाई उशिरा का सती गेली, ताबडतोब का गेली नाही. याला उत्तर हे की पुतळाबाई 27 जूनला सती गेली हे खरे, पण त्यावरून महाराजांचा मृत्यू संशयास्पद कसा ठरतो. श्री बेंद्रे म्हणतात, महाराजांचा मृत्यू गडावर झाला. मंत्री वगैरे मंडळी पाचाडात आपल्या कुटुंबानेशी असत. रावजी सोमनाथ सरकार कामावरील सुभेदार गडावर होता. मृत्यू होताच ती बातमी बाहेर फुटू न देण्याची खबरदारी घेण्याची आणि रायगडाचे दरवाजे बंद करण्याची काळजी त्याने घेतली. संभाजी राजांना महाराजांच्या मृत्यूची बातमी कळू न देण्याची धडपड, नंतरच्या घटना यामुळे पुतळाबाईंना ताबडतोब सती जाता आले नाही. संभाजीराजे रायगडावर येऊन सगळे स्थिरस्थावर झाल्यावर पुतळाबाईंनी आपला बेत तडीस नेला. पतीच्या मृत्यूनंतर काही काळाने सती गेलेल्या स्त्रियांची उदाहरणे नाहीत की काय. येथे तर महाराजांचा मृत्यू, राजारामाचे मंचकारोहण, मंत्र्यांची निष्फळ धडपड आणि संभाजीचे रायगडावर आगमन अशा विलक्षण घटना होत्या. पुतळाबाईंना ताबडतोब सती जाता आले नाही म्हणून महाराजांचा मृत्यू संशयास्पद काय. सारांश, अफवा, बखरीतील भाकड कथा आणि तर्क यावरून पुण्यश्लोक नृपतीच्या अंतकाळाबद्दल अशी विधाने आणि तीही समकालीन पुरावा विरुद्ध असताना हे विलक्षण म्हटले पाहिजे. या विषयावरील संपूर्ण पुरावा पुढे ठेवला आहे. लेखकांना नव्हे तर त्यांना ग्रस्त करणाऱ्या संशय पिशाच्यांना असे म्हणावेसे वाटते, त्रस्त संबंधांनो, आता तरी शांत व्हा. मंडळी, हा एक अंश आपण या पुस्तकातला आत्ता ऐकला. आपलं कुतूहल नक्कीच जागृत झालेलं असेल. अशी वेगवेगळी इतिहासातल्या वेगवेगळ्या विषयांना समर्पित वेगवेगळे विषय मांडणारी पुस्तकं बुक विश्वच्या वेबसाईटवरून तुम्ही खरेदी करू शकता. तेव्हा आमच्या वेबसाईटला नक्की भेट द्या. आपल्या या यूट्यूब चॅनलवरती वेगवेगळ्या लेखकांच्या, अभ्यासकांच्या मुलाखती आम्ही प्रसारित करतो. त्या मुलाखती नक्की ऐका आणि ऑफकोर्स चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आमचं कंटेंट तुम्हाला कसं वाटतंय ते आम्हाला नक्की कळवा. थँक्यू.